नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. मी रतन सर. बघा, आपण या लेक्चरमध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला जो काही टी-ई-टी परीक्षेमध्ये जो अवधी भेटतो 150 मिनिटाचा. बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात, की सर नेमकं प्रश्न 150 मिनिटं आहे, म्हणजे सरासरी एका प्रश्नाला 1 मिनिट आहे. तरीही आम्हाला नेमकं परीक्षा वर्गात म्हणजे हॉलमध्ये गेलं तर आम्हाला प्रेशर असते. त्यामुळे आम्ही 150ही प्रश्नापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही किंवा पोहोचू शकत नाही. मग या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं जे काही वेळेचं नियोजन आहे, खास 150 प्रश्नापर्यंत आपण पोहोचलं गेलं पाहिजे. आता 150 प्रश्न फक्त पोहोचायचं नाही, तर तेवढे प्रश्न आपण OMR शीटवर भरता आले पाहिजे. याच्यासाठी जी रणनीती आहे, रोडमॅप आहे, तर या आपण व्हिडिओमधून व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत. जेणेकरून तुमचा जो काही प्रेशर आहे, तर तो प्रेशर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो चालला जाईल. नक्कीच तुमचे या व्हिडिओतून 10 ते 15 मार्क हे नक्की मात्र कव्हर होतील, एवढं मात्र नक्की आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला झालेला असतो, पण परीक्षा हॉलमध्ये किंवा परीक्षा हॉलमधून बाहेर आल्यावर एक वाक्य त्यांच्या तोंडातून वारंवार निघायला भेटतं, की सर पेपर सोपा होता, पण वेळच पुरलेला नाहीत. वेळ पुरलेला नाही. 150 प्रश्न 150 मिनिटामध्ये सोडवायचे. तर आज आपण टी-ई-टी परीक्षेमध्ये वेळेवर जे काही वेळेवर मात नेमकं कशी करायची, याची एक अचूक रणनीती काय आहे, तर ते आपण बघूया. सर्वात महत्त्वाचं 150च्या 150 प्रश्न वेळेत नेमकं उत्तर कसे द्यायचे आणि नेमकं ते OMR शीटवर कसे भरायचे, तर ते आपण बघूया. मुद्दा पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवा, की आपण सर्वात मोठी चूक नेमकं कुठं करत असतो? पेपर सोडवत असताना आपण सर्वात मोठी चूक कुठं करत असतो? तर आपण सर्वात महत्त्वाचं काय करतो? पहिल्या प्रश्नापासून बघा, नीट लक्षात ठेवा. सर्वात मोठी चूक जे करतोय ना, तर ती चूक आपण करायची नाही. आपण काय करतो? पेपर आपल्या हाती येतात. आपण पहिल्या प्रश्नापासून डायरेक्ट 150व्या प्रश्नापर्यंत आपण ॲज इट इज सोडवत जातो. जे आपण इथून सुरुवात केली, कंटिन्यू आपली 150व्या प्रश्नापर्यंत राउंड OMR शीटवर भरणं चालू असते. पण ही जी चूक आहे, तर ही चूक करायची नाही. असं कधीच करायचं नाही. जर तुम्ही असं केलं, तर तुम्हाला कधीही 2 तास जरी वेळ दिला 150 प्रश्नासाठी, तर तुम्ही कधीही तुमच्या 150व्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकत नाही. मग नेमकं नेमकं काय करायला पाहिजे? तर पेपर सोडवत असताना जे वेळ वाचवणारे प्रश्न असतात, आहे का नाही? तर वेळ वाचवणारे प्रश्न म्हणजे वेळ वाचवणारे विषय कोणते आहे? वेळ वाचवणारे विषय आहे मराठी. वेळ वाचवणारे विषय जे आहे, तर ते आहे बालमानसशास्त्र. बरोबर आहे की नाही? बालमानसशास्त्र. जर तुम्ही या विषयाचे जर प्रश्न वाचले, उदाहरणं वाचले, की उत्तर लगेच क्लिक होऊन जाते. बरोबर आहे? म्हणून बघा याच्यामध्ये वेळ वाचतोय. आपण जर सुरुवातीला काय केलं, पहिल्या प्रश्नापासून 150व्या प्रश्नापर्यंत गेलं, बरोबर आहे? तर तसं करू नका. कारण तिथं वेळ तुमचा पुरणार नाही, एवढं 100% खरं आहे. मग नेमकं आपल्याला 150 प्रश्न आपल्या नियोजित वेळेमध्ये सोडवायचे असेल, तर आपण काय करायला पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं जे वेळेवर आपल्याला प्रश्न सुटतात. प्रश्न वाचला की लगेच सोडतो, आहे का नाही? म्हणजे पेपर सोडवत असताना नेहमी वेळ वाचवणारे जे काही विषय आहे, तर ते सुरुवातीला घ्यायचे. म्हणजे एखादी प्रश्न वाचला विषयाचा की लगेच उत्तर क्लिक होते. असे जे विषय आहे, तर ते आहे मराठी आणि बालमानसशास्त्र. तुम्ही याला सुरुवातीला घेऊ शकता. आता नेमकं सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? आता एखादी मराठी भाषेवर जेव्हा तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात, बालमानसशास्त्रावर 30 प्रश्न विचारले जातात. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय करायचं, की मराठी विषयाचे जेव्हा आपण 30 प्रश्न सोडवतोय, तेव्हा ते फक्त टिक करून ठेवायचे नाही पेपरमध्ये. तर काय करायचं? तेव्हाच्या तेव्हा हा मराठी विषय सोडवला, की लगेच आपण या विषयाचे जे काही गोल आहे, तर ते आपल्या OMR शीटवर भरायला सुरुवात करायची. जर तुम्ही असं केलं नाही, बऱ्याच जणांची विद्यार्थ्यांची गफलत काय होते, की पहिले 150 ही प्रश्न आपल्या पेपरवर टीका करत जातात आणि शेवटी जर 10 मिनिटं शिल्लक राहिले, तर शेवटच्या 10 मिनिटामध्ये ते काय करतात? OMR सीट भरण्याचे प्रयत्न करतात. काहीच होत नाही मग तुझं काहीच होत नाही. जर असं केलं तर काहीच होत नाही. पेपर सोडवण्याचा मुद्दा पहिला हा आहे, की सर्वात महत्त्वाचं जो विषय तुम्हाला लवकर जमतो, जो स्कोरिंग काढणारा विषय आहे, जसं मराठी, मानसशास्त्र आहे, पहिले सोडवायला पाहिजे. माझ्या मते जर तुम्हाला 150व्या प्रश्नापर्यंत 150 मिनिटामध्ये जर पूर्णच्या पूर्ण जर गोल म्हणजे OMR सीट भरायची असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे? मराठी बालमानसशास्त्र सुरुवातीला घ्यायचं. आता सुरुवातीला घेणे म्हणजे डायरेक्ट म्हणजे पेपरवर टीका करणे असं नाही. तर मराठी विषयाचा पूर्ण प्रश्न सोडवले, की लगेच मराठी विषय झाला, तर मराठी विषयाचे जे काही गोल आहे, तर लगेच आपण केले गेले पाहिजे. त्यानंतर बालमानसशास्त्र घेतलं, बालमानसशास्त्र विषय संपला, की त्याचे लगेच गोल करून घेतले पाहिजे. हे लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा. आता एखादी बघा गणित, आता हे तुमचे दोनही झाले विषय सोडून. आता राहिलं गणित आणि भूमिती. बरोबर आहे? गणित प्लस भूमिती. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वाधिक जास्त जो काही वेळ खाणारा पार्ट आहे,
पण वेळ खाणारा आहे, पण जास्तीत जास्त गुण कव्हर करून देणारा सुद्धा विषय आहे, तो म्हणजे कोणता? गणित. मग आता सर्वात महत्वाचा विषय काय आहे? जेव्हा तुम्ही गणित आणि भूमितीचे प्रश्न सोडवत असता तेव्हा कोणताही प्रश्न किंवा कोणत्याही प्रश्नावर जर तुम्हाला 3-4 मिनिटापेक्षा जास्त जर खात असेल तर प्रश्न सोडून द्या, त्याच्या मागे लागू नका. कारण जर तुम्ही एखादी प्रश्न तुम्हाला येत आहे माहित आहे, पण त्याचं उत्तर काही ना काही कारणास्तव तुम्हाला त्या वेळेवर सुचत नाहीये, मग तुम्ही तो प्रश्न सोडून द्यायला पाहिजे. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये भेटू शकत नसेल तर तो प्रश्न तुम्ही सोडून द्या. म्हणजे समोर तुम्हाला जे प्रश्न येणारे आहे तर वेळेच्या अभावामुळे इथं सुद्धा तुम्ही काय करणार? मात खाणार. म्हणून काय करायचं लक्षात ठेवा, गणित आणि भूमितीमध्ये सर्वाधिक जास्त आपल्याला वेळ पाहिजे आहे. म्हणून सुरुवातीला मराठी बालमानसशास्त्र हे योग्य वेळेत OMR शीटवर आपण भरून घ्यायचे. जर तुम्हाला एखादी प्रश्नामध्ये संभ्रम असेल तर तुम्ही त्या प्रश्नपत्रीवर अशी टिक करून ठेवायची संभ्रम असलेल्याच. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण रिचेकिंग करणार आहोत आपला पेपर, तेव्हा ते एकदम व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायचं. निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे आपण 150 प्रश्नपर्यंत व्यवस्थित पद्धतीने 150 ही आपण सोडू शकतो. महत्वाचा मुद्दा, गणित आणि भूमितीमध्ये सर्वात जास्त वेळ लागतोय आणि हा वेळ वाचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नावर 3-4 मिनिटं जर वेळ लागत असेल तर तो प्रश्न तिथंच स्किप केलेला बरा. उत्तर भलेही तुम्हाला येत असेल पण त्या प्रश्नावर तुम्ही मात करू नका, म्हणजे तुमचा वेळ वाया जाईल. समोर तुम्हाला जे गणिताचे उत्तर किंवा जे प्रश्न जे तुम्हाला येणारे आहे तर वेळेअभावी ते सुद्धा प्रश्न तुम्ही सोडू शकणार नाही. म्हणून जास्तीत जास्त एखाद्या गणिताला 30 सेकंदाचा अवधी भेटतो, म्हणजे 30 सेकंदामध्ये जर तुमचं प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तरच तो तुम्ही प्रश्न घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर स्किप करा, चला तुम्ही समोरच्या प्रश्नाकडे वळू शकता. त्याच पद्धतीनं गणित आणि भूमितीचे समजा तुम्ही 30 प्रश्न सोडवले, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं हे जे काही सर्कल आहे गणित आणि भूमितीचे लगेच भरून घ्यायचे आहे का नाही? लगेच भरून घ्यायचे. कोणाकोणाला एक वाईट सवय असते काय? कोणाकोणाला एक वाईट सवय असते काय? की पेपर पूर्ण वाचतो. पेपर पूर्ण वाचतो म्हणजे 1 ते 150 पर्यंत पेपरचे प्रश्न पहिले आपल्या प्रश्नपत्रिकेवर तोडतो, असा टिक करतो. पण अशी जी काही खुणा आहे, अशा टीका आहे तर त्या पेपरमध्ये करू नका. कारण शेवटी माहिती आहे का, तुम्ही पहिल्या प्रश्नापासून 150व्या प्रश्नापर्यंत जातो म्हटलं तर तुमचा वेळ इथं वाया जाईल. आणि जर तुम्हाला पेपरमध्ये जर शेवटी फक्त 10 मिनिटं उरले तर तुम्ही 10 मिनिटांमध्ये 150 सर्कल गोल करू शकत नाही. म्हणून महत्वाचा मुद्दा मी पुन्हा सांगतोय की काय करायचं आहे, तर हे जे काही मराठी बालमानसशास्त्र किंवा जो काही विषय तुम्ही घेतला सोडवायला, तो विषय 30 मार्काचा झाला की त्याचे जे काही सर्कल आहे, राऊंड आहे, तर ते OMR शीटवर तुम्हाला भरायचे आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपरमध्ये टेक्निक्स वापरली तर तुम्ही निश्चितच 150 प्रश्न तुम्हाला 150 मिनिटांमध्ये व्यवस्थित पद्धतीनं सोडवतील, कोणताही प्रश्न स्किप न करता. लक्षात आलं? आणि त्याचबरोबर कोणताही प्रश्न स्किप न करता तर जाणारच, पण त्याचबरोबर तुम्हाला रिचेकिंगसाठी म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेळ भेटणार आहे. बघा, जर तुम्ही अशा पद्धतीनं जर पेपर सॉल्विंग व्यवस्थित पद्धतीनं केलं तर हे व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला 150 मिनिटाचा वापर पुरेपूर होतो आहे. परंतु ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनंच करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याबरोबरच एक सर्वात महत्वाची गोष्ट, आपण आता पेपरला चाललोच आहे, तर सर्वात महत्वाचं MCQs आणि टेस्ट पेपर जे आहे तर ते टेस्ट पेपर द्या. जेणेकरून काय होईल, टेस्ट पेपरमुळे काय होते की टेस्ट पेपरमुळे तुमचा टायमिंग मॅनेजमेंट जो आहे आणि जे आपल्याला प्रेशर जो काही आपण वर्गाच्या हॉलमध्ये असतो आणि जो काही सुरुवातीचे 5 मिनिटं आहे तर एकदम तो पॅनिक वेळ असतो, आपण खूप पॅनिकमध्ये जाऊन जातो, बरोबर आहे की नाही? पॅनिक होतो. म्हणून याला जर तुम्हाला टाळायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज आपण घरी सोडवायची आणि ती टेस्ट सिरीज वाटेल तेव्हा सोडवायची नाही. टाइम मॅनेजमेंट लावून सोडवायची. योग्य वेळेमध्ये किती प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतात, आपण किती बरोबर उत्तर देऊ शकतो, आपलं काय चुकलं, आपल्याला कोणत्या विषयावर अभ्यास पुन्हा वाढवावा लागेल, तर ते तुम्हाला टेस्ट सिरीज मधून कळत असतं. म्हणून जास्तीत जास्त दररोज एक तरी टेस्ट सिरीज दररोज सोडवायची, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस पेपर हॉलमध्ये तुम्ही बसणार आहात तेव्हा तुमचा टायमिंग मॅनेजमेंट वर पॅनिक होण्याची काही जास्त गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही हे रोडमॅप आणि रणनीती जर तुम्ही आखली तर नक्कीच तुम्हाला 150 मिनिटांपर्यंत सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं OMR शीटमध्ये राऊंड करू शकता. तर नक्कीच तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये सुचवायचं आहे. भेटू आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.